इतका टेस्टी शिरा मी आयुष्यात कधीच खाल्ला नाहीये. खरंच खूप टेस्टी झाला. तू ट्राय कर. खरंच खूप टेस्टी झालाय. सगळ्यांना खूप आवडणार आहे. बरं ऐक, तुला काही चहा कॉफी करायची असेल ना करून घे. मी आलोच फ्रेश होऊन. ओके ओके. गुड जॉब एसी. एक मिनिट. हा चहा तुझ्यासाठी नाही, आईसाठी आणि माझ्यासाठी बनवलाय. तुला हवा असेल तर स्वतःच्या हाताने बनव आणि पी. ओके ठीक आहे. असे मी चहा कुठे पिते ना, कॉफी पिते मी. बरं ब्रेकफास्टला काय बनवलंस? बनवायचं आहे अजून. थालीपीठ बनवणार आहे. या सई, थालीपीठ. थालीपीठ कोण करते यार ब्रेकफास्टला? सई अगं जहागीरदार आहात तुम्ही. असो असे तुला माहिती आहे ना, मला हाय कॅलरी ब्रेकफास्ट नाही आवडत. तू एक काम कर, तू ना माझ्यासाठी छान ओट्स बनव आणि ज्यूस बनव आणि अवकाडो टोस्ट. नाही ठीक आहे, अवकाडो टोस्ट नको. एवढं सगळं बनव आणि बनवून झालं ना की तू एक काम कर, तू डायरेक्टली माझ्या रूममध्ये जाऊन दे. ओके? काय ना मॅडम, तुम्ही आता तुमच्या मॉमच्या घरी नाही आहात, सासरी आहात हे विसरू नका. हे तिकडे तुम्हाला सगळं आयतं मिळायचं ना, इथे नाही मिळणार. आणि इथून पुढे मला कामं सांगायची नाही, कारण मी आता तुझी मोठी जाऊ आहे. मी सांगेल ना ती कामं करायची. ए हॅलो, आवाज खाली. माहिती आहे मला तुला मोठ्यांना मान देता येत नाही, पण हरकत नाही, शिकवेन मी सगळं तुला हळूहळू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, घरी तुला मामी आई सगळं काही जागेवर देत होत्या ना, इथे तसं नाही आहे. इथे सगळे मिळून सगळी कामं करतात. पण हरकत नाही, हळूहळू शिकवेन मी तुला. हे शिकलीस तर तुलाही त्याचा उपयोग होईल ना. आता खाऊन झालं की हे कांदे थालीपीठासाठी ठेवले, ते कापायचे. एवढे कांदे मी कसे कापू? सुरीने. खूप साऱ्या सुऱ्या तिथे, जे आवडेल ती घे आणि चीर. आणि हो, वेळेत झालं पाहिजे. मी आईना चहा देऊन येते, तोपर्यंत कांदे कापून झाले पाहिजे. पटापट आवरायला घे. हे बघ, मला ऐकून गेली, मला कामाला लावून गेली.